ओबीसी एल्गार मेळावा काही वेळापूर्वी संपला। छगन भुजबळ यांचं भाषण या मेळाव्यामध्ये झालं आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आपण लढतोय हे स्पष्ट करत असताना मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला इशारा दिलाय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण सगळेजण आपल्याला कुणी विरोध केला हे लक्षात ठेवायला हवं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आणि ओबीसींचं आरक्षण टिकवण्याची हाक पुन्हा एकदा दिली। त्यावेळेस त्यांच्या सोबत जे व्यासपीठावर नेते उपस्थित होते त्यांनीही छगन भुजबळ यांना साथ दिली। मात्र या सभेमध्ये एक गोष्ट सगळ्यांच्याच नजरेतून सुटली नाही, ती म्हणजे विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची अनुपस्थिती। जेव्हा छगन भुजबळ यांनी या अनुपस्थितीचा मुद्दा काढला तेव्हा विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला हवं अशी भूमिका मांडल्याची एक व्हिडिओ क्लिप सादर केली। त्यामुळे एकीकडे ओबीसी समाजाला एकत्रित येण्याचं आवाहन सगळे नेते करत असताना दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्येच सध्या समन्वय दिसत नाहीये का हाही प्रश्न उपस्थित होतो।